वन न्यूज चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आज बोदडी येथील ग्रामपंचायतीचे सरपंच बालाजीराव भिसे साहेब आपल्यासोबत आहेत। त्यांच्यावर काही दिवसापूर्वी अविश्वास पत्र ग्रामपंचायतीतील सदस्यांनी दाखल केला होता, त्याबद्दल त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांची प्रतिक्रिया। सर, एकंदरीत काय सांगा? गेल्या 28 तारखेला माझ्यावर अविश्वास प्रस्ताव दाखल केला आणि त्या अविश्वास ठराव 15 मताने माझ्या विरुद्ध पारित झाला आणि माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली 9 तारखेला थेट जनतेतून ग्राम सभेमधून मला भरघोस मतानं गावातील मतदारांनी निवडून दिलं आणि जसं थेट सरपंचामधून मी निवडून आलो होतो त्याचप्रमाणे माझ्या बोदडीतील सर्व मतदारांनी मला भरपूर मताने आशीर्वाद देऊन मला पुन्हा सरपंच पदाचं कारभार सांभाळण्यासाठी मला निवडलं आणि पुढील कार्यकाळामध्ये मी अशाच माननीय तालुक्याचे आमदार भीमरावजी केराम यांच्या माध्यमातून कामं आणून मी विकासाला पुढे नेईल आणि याच्या पुढेही असेच काम करत राहू। सर, एकंदरीत अविश्वास पात्र झाल्यानंतर तुम्ही खूप काम वगैरे केले त्याबद्दल आणि तुमच्या अविश्वास पात्राच्या निवड झाल्यानंतर काही कार्यकर्त्यांनी तुमच्या पक्षामध्ये प्रवेश केला तुमच्या मार्गदर्शनाखाली, त्याबद्दल काय सांगा? मागील अधिवेशन पावसाळी अधिवेशनाच्या याच्यामध्ये आमच्या किनवट तालुक्यामधील शरद पवार म्हणजेच प्रदीप नाईक गटाच्या माननीय तालुक्याचे माजी आमदार स्वर्गीय प्रदीपजी नाईक यांच्या कार्यकर्त्यांनी आमचे आमदार भीमरावजी केराम यांच्या साहेबांच्या कामाला बघून त्यांच्या विकासाला बघून काही राष्ट्रवादीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती असो, काही माजी सभापती असो, मध्यवर्ती बँकेचे बांधकाम सभापती असो, अशा बऱ्याच कार्यकर्त्याने राष्ट्रवादीमध्ये आपल्या तालुक्यातील आमदाराच्या विकासाला बघून मुंबई येथे जाऊन माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण राजूकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आणि हा प्रवेश बऱ्याच दिवसापासून 1 महिन्यापासून चर्चा चालू होती की पक्षप्रवेश आहे। एक वेळेस त्यांनी पक्षामध्ये येऊन माननीय नरेंद्र मोदी साहेब यांच्या विचाराच्या बाजूने आणि आमच्या तालुक्याचे आमदार भीमरावजी केराम यांच्या विकासाच्या अनुषंगाने त्याने भाजपमध्ये प्रवेश केला। सर, एकंदरीत तुम्ही मागील कार्यकाळामध्ये खूप कामे बोदडी ग्रामपंचायतीमध्ये केले, खूप समस्या सोडवले, त्याच आधारे जनतेने तुम्हाला पुन्हा सरपंच केले, त्याबद्दल तुम्ही जनतेला काय सांगणार? एकंदरीत म्हणजे बोदडी हे मोठी ग्रामपंचायत आहे तालुक्यामध्ये। या तालुक्याच्या याच्यामध्ये आमच्या गावाची लोकसंख्या जवळपास 15,000 आहे। आमच्या गावातील 6 वार्डामध्ये विविध धर्माचे लोक, जाती धर्माचे लोक राहतात। इथं बऱ्याच अडचणी येते, ते आम्ही गेल्या 30 वर्षापासून माझी इथं ग्रामपंचायतीमध्ये कार्य आहे आणि माझ्या गोरगरीब कार्यकर्ते आहेत। त्या गोरगरीब कार्यकर्त्यातून मतदाराच्या याच्यातून मी काही ना काही लोकांचे कामं केले असल्यामुळं मला याही वर्षी या मतदानातून भरघोस मताने निवडून दिलं आणि मागचा जो प्रवेश झाला BJPमध्ये त्यांचं पण मी BJPमध्ये आल्याबद्दल स्वागत करतो। गेल्या मतदानाच्या याच्यामध्ये मतदारांनी मला भरघोस मताने निवडून दिल्याबद्दल मी सर्व मतदारांचे, गोरगरीब कार्यकर्त्याचे मनापासून आभार मानतो।